नीट विरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका, प्रश्नपत्रिका फुटली तिथं फेर परीक्षेचा आदेश देण्याची विनंती, तर याचिकेवर 18 जूनला सुनावणी। नीट निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या, सर्व राज्यातील पोलीस यंत्रणांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचना। देशातील मेडिकल कॉलेजेस दर्जाहीन, 80% कॉलेजेस राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या किमान मानकांची पूर्तता करण्यात अपयशी। भाजपबाबत मनसेमध्येही नाराजीचा सूर, शपथविधीचा सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याने अस्वस्थता असल्याची माहिती, तर 13 जूनला मनसे नेत्यांची मुंबईत बैठक। भाजपकडून नव्या अध्यक्षांचा शोध सुरू, सुनील बन्सल, विनोद तावडे, माथुर, के लक्ष्मण यांची नावं चर्चेत, नवा अध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष। गेल्या वर्षभरापासून मणिपूर शांततेची वाट पाहत आहे। मणिपूर हिंसाचारावरून मोहन भागवतांनी मोदी शहांना सुनावलं, भागवतांच्या विधानांना विरोधकांना बळ। शक्तीपीठ महामार्गाला महायुतीच्या नेत्यांचाच विरोध, संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, समर्जित खाडगेंचा महामार्गाला विरोधाचा सूर। कागलमध्ये समर्जित खाडगेंची प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसोबत बैठक। सोनं प्रतितोळा 200 रुपयांनी स्वस्त, तर चांदीच्या दरात 2900 रुपयांची घसरण। सोनं प्रतितोळा 71,300, तर चांदी प्रति किलो 89,300 रुपयांवर। बुलेटिनच्या सुरुवातीला एका पुणे हिट अँड रन प्रकरणातील शिवानी अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि मकानदाराची एकत्रित चौकशी होणार। पुणे गुन्हे शाखा करणार चौकशी। शेतमालाच्या हमी भावाबाबत मुंबईत राज्य सरकार आणि केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची बैठक। मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर होणार बैठक। आपचे राऊस अव्हेन्यू इथल्या कार्यालय रिकामं करण्यास मुदतवाढ, 15 जूनची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवली। पुण्यातील पाणी तुंबल्याच्या घटनेनंतर पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना आता नाईट ड्युटी करावी लागणार। आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार। वाहन चालकांकडून पैसे उकळणाऱ्या वाहतूक पोलिसांवर आता खंडणीचा गुन्हा दाखल होणार। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा सर्व पोलिसांना सावधानतेचा इशारा। मालेगाव सरकारच्या टंकलेखन परीक्षेकडे विद्यार्थ्यांची पाठ, एकूण 659 विद्यार्थ्यांपैकी 194 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित, तर 465 विद्यार्थी अनुपस्थित। राज्यातील वीज चोरीला आळा घालण्यासाठी आणि वीज बिल भरणा वाढवण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला महावितरण स्मार्ट मीटर देणार। बिल न भरल्यास सेन्सर प्रणालीद्वारे वीज कापली जाणार। पहिल्याच पावसात जायकवाडीच्या पाणीसाठ्यात 1% वाढ, संभाजीनगर शहराला महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा वाढला। पावसामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ, कोथिंबीर जुडी तब्बल 100 रुपयांवर, तर 2 ते 3 आठवडे पालेभाज्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता। उष्णतेच्या लाटेचा वाहन विक्रीला फटका, मे महिन्यामध्ये प्रवासी वाहनांच्या मागणीत 18% घट। मुंबईसह ठाण्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईकरांना रेनकोट छत्री घेऊनच घराबाहेर पडा। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, देवळा तालुक्यातील उमराणे इथं कांदा शेडचं नुकसान, मंत्री दादा भुसेंकडून नुकसानीची पाहणी, तातडीनं पंचनामा करण्याचे निर्देश। लातूरच्या उमरगा तालुक्यात मुसळधार पाऊस, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। जालन्यात वादळी वारे, विजांच्या कडकडाटाचा जोरदार पाऊस, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, तर पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। सांगलीच्या मिरजेत 2 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे काम सुरू असलेला पूल गेला वाहून, 2 गावांचा संपर्क तुटला। पावसामुळे विदर्भाचं नंदनवन मेळघाट बहरलं, पावसामुळे मेळघाटातील हिरवळीची पर्यटकांना भुरळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।